चांगला बोले। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे 3 ग्रुप दिसत आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट ग्रुप आहे तो सिलेक्ट करून अशा प्रकारे आपल्याला एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून अशा प्रकारे इमेज आहे ती प्रॉपर सेट करायची आहे। आता इमेज प्रॉपर आपण घेतल्यानंतर ती मधोमध घ्यायची आहे दोन्ही लेअरच्या आणि बघू शकता हे साईज कमी जास्त करून या प्रॉपर शेपमध्ये आपल्याला इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। बघू शकता फर्स्ट इमेज सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून सेकंड नंबरचा इमेज ॲड करायचा आहे। त्याची साईज बरोबर त्या लेअरपर्यंत घेऊन मधोमध घ्यायचा आहे आणि साईज आहे ती कमी जास्त करून प्रॉपर असा सेट करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही इमेज लेअर सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे थर्ड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला तो थर्ड नंबरचा इमेज लेअर ॲड करून बघू शकता साईज प्रॉपर करून घ्यायची आहे। साईज प्रॉपर करून घेतल्यानंतर मधोमध घेऊन प्रॉपर साईज कमी जास्त करून इमेज आहे तो सेट करायचा आहे। तर बघू शकता आपले प्रॉपर इमेज सेट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता बघू शकता इथलं आपण पहिलं जे ॲनिमेशन आहे ते प्रॉपर सेट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 1.7 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज काय करायचं इथं ॲड करायचं आहे। आता हे सर्व इमेज आहेत ते मी तर डेमोसाठी यूज केलेलं आहे। तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशाच प्रकारे काय करायचे, शेवटपर्यंत आपल्याला प्रत्येक इमेज लेअर ॲड करून घ्यायचा आहे। मी इथं प्रॉपरली 3 इमेज यूज केलेलं आहे, तिथे तुम्ही 3 पेक्षा जास्त इमेज लेअर ॲड करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे मी इमेज लेअर ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक प्रॉपर इमेज लेअर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। तर बघू शकता अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर सेट करून घ्यायचं आहे। मी अशाच प्रकारे सेट करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे सेट करून घ्या। तर बघू शकता आपले प्रत्येक इमेज लेअर सेट झालेला आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक नेऊन आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि तो बघू शकता हे 3 इफेक्ट दिलेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून सगळ्यात पहिल्यांदा 1.7 या लॉंग लेअरला इथं आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि या इफेक्टला पेस्ट केल्यानंतर परत एकदा 1.7 पासून खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो आपला चांगल्या बोले हा जो डायलॉग आहे तो आपल्याला ती PNG ॲड करून घ्यायची आहे। ॲड केल्यानंतर अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचे आहे। सेट केल्यानंतर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे त्या इमेज लेअरपर्यंत ठेवून घ्यायचे आहे। आता हा इमेज लेअर प्रॉपर सेट झाल्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जी सेकंड नंबरची इफेक्ट आहे ती इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा 3.28 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर इथपासून चालवणारा प्रत्येक एक इमेज लेअरला आपल्याला अप्लाय करायचं आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे। अशा प्रकारे हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला काय करायचं आहे की 4.26 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालवणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला म्हणजेच एक बीटमार्कला अशा प्रकारे आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे। तर मी हे अप्लाय करून घेतोय, तुम्ही अशा प्रकारे शेवटपर्यंत अप्लाय करून घेतल्यानंतर आपला स्टेटस आहे तो इथे क्रिएट झालेला आहे। आता बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे।